केलं स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर आज आपण आपल्या पेपरमधला जो शेवटचा मुद्दा आहे सेकंड युनिटमधला तो आपण चर्चा करणार आहोत. तर आपण सेकंड युनिट जे आहे ते डिस्प्लेसमेंट अँड रिहॅबिलिटेशन असं आहे. आतापर्यंत आपण या प्रकरणामध्ये विस्थापनाची प्रक्रिया ही अभ्यासली. नेमकं विस्थापन म्हणजे काय, विस्थापनाचं नेमकं प्रक्रिया कशी आहे, कशासाठी विस्थापन आहे, विस्थापनाची कोणती कारणं आहेत, त्याचबरोबर सेज किंवा सेजच्या निमित्तानं विकासाच्या संदर्भामध्ये जे निर्माण होत असलेले विविध प्रकल्प असतील, उद्योग असतील किंवा वेगवेगळ्या वस्तूंसाठी किंवा लागणारं किंवा खाणकाम असेल किंवा लागणारे जे काही दळणवळणाच्या माध्यमातून रेल्वे रुंदीकरण असेल, रस्ते महामार्ग असतील किंवा विमानतळाची व्यवस्था असेल, यानं त्या कारणासाठी जे काही मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जमिनीचं जे काही ॲक्विजिशन होत चाललेलं आहे किंवा लँड ॲक्विजिशनच्या संदर्भामध्ये ते आपण अभ्यासलं. लँड ॲक्विजिशनची नेमकं प्रक्रिया कशी आहे, कोणत्या टप्प्याटप्प्याने त्याचं लँड ॲक्विजिशन केलं जातं या संदर्भामध्ये आपण विचार केला. त्याचबरोबर लँड ॲक्विजिशन केल्यानंतरच्या ज्या काही मूळ शेती मालकांचा जो काही नुकसान भरपाईचा दावा असेल किंवा त्या निमित्ताने त्यांचे अनेक जे काही प्रश्न आहेत, त्या समस्या कशा निर्माण झालेल्या आहेत किंवा त्या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे. आता आपल्याला याच्यामधला जो आणखी या विस्थापनाशी संबंधित जो आणखी एक मुद्दा आहे किंवा लँड ॲक्विजिशनच्या माध्यमातून जो एक महत्त्वाचा अभ्यासाचा एक तो मुद्दा आहे म्हणजे कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर. कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत, जसं आपण की कृषीचं व्यापारीकरण कसं होत चाललेलं आहे. कारण शेती हा एक जीवनमानाचा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. बहुतांश शेतकरी आजही शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. आजही 69% जवळपास जनता ही आजही ग्रामीण भागामध्ये वास्तव्य आहे आणि या ग्रामीण भागातील वास्तव्य करणाऱ्या लोकांमध्ये बहुतांश शेतकरी हे शेती करणारे आणि काही लोक शेतीवर भूमिहीन जे लोक आहेत ते शेतीवर उदरनिर्वाह करणारे आहेत. तर एकंदरीतच आपल्याला ही जी काही शेती कृषीच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती जर आपल्याला या ठिकाणी विचार करायची असेल तर शेती असणं उदरनिर्वाहाच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं आहे. कारण शेती हेच जीवन आहे काही लोकांचं, कारण त्याच्यावरच उदरनिर्वाह अवलंबून आहे. या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. ही कमर्शियलायझेशन नेमकं काय आहे, व्यापारीकरण नेमकं कसं निर्माण झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्र बघा, 1995 पासून 1995 पासूनच ते आजपर्यंत आज आपण बघतो की शेती क्षेत्रामध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये किंवा शेतीपूरक व्यवसायांमध्ये आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ही मंदीत असलेलं प्रदूषण, जी काही शेती आहे किंवा जे शेतीशी संबंधित असणारे छोटे उद्योग आहेत ते मंदीमध्ये असताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये फार मोठी डेव्हलपमेंट झालेली दिसून येत नाही किंवा फार मोठा त्याच्यामधून नफा मिळत असताना आपल्याला त्या लोकांना दिसत नाही. म्हणून या त्या कारणांमुळं त्यांच्या जीवनमानामध्ये हे चढ उतार आपल्याला दिसून येतात किंवा त्यांना अनेक प्रश्न अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. या दरम्यान आपण जवळपास आपण जर विचार केला तर या शेती क्षेत्रामध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये जवळपास आतापर्यंत 3 लाखाच्या वर शेतकऱ्यांनी या शेती व्यवसायाला कंटाळून किंवा शेतीमधील असणाऱ्या नुकसानाला कंटाळून, शेतीच्या बाजारभावाला कंटाळून, स्वतःच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक लोक म्हणजे 3 लाखाच्या वर लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले प्रकरण हे आपल्याला समोर दिसतात. म्हणून एकंदरीतच या संबंधित लोकांवर जी काही मजुरी किंवा जी काही आपत्ती निर्माण झालेली आहे किंवा त्या लोकांना जे काही बेकारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे ते असे जे अनेक प्रश्न आहेत ते आपल्याला दिसून येतात. आपण बघतो, जर विचार केला दररोज जर आपल्या देशामध्ये आपण बघितलं तर 2000च्या वर लोक ही जवळपास आपली कुटुंब ही शेती व्यवसाय सोडून देण्याच्या मार्गावर आहे. 1.5 कोटीच्या वर लोकांनी आजपर्यंत हा शेती व्यवसाय सोडल्याचं आपल्या निदर्शनास येईल. म्हणून एकंदरीतच एकीकडं शेतकऱ्यांवर वाढत्या आत्महत्यांचा प्रश्न आहे,
वाढत्या आत्महत्येची शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे आपण बघत आहोत तर मजुरांच्या कामाच्या शोधामध्ये, मजूर जी लोक आहेत कामाच्या शोधामध्ये, कारण शेतीमध्ये काम नाही म्हणून आता लोक मोठ्या प्रमाणामध्ये शहरांकडे कामाच्या शोधामध्ये स्थलांतर करताना आपण दिसून येतात. म्हणून आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर राज्यातून शेती मजुरी करण्यासाठी लोक येतात. मग मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थानचा भाग असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईसारख्या, पुणेसारख्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशनमुळं किंवा त्या ठिकाणी मिळणारा जे काही रोजगार असेल त्या संदर्भामध्ये ती लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी मजुरी करत आहेत किंवा आपला उदरनिर्वाह करत आहेत. म्हणून शहराकडं त्यांच्या कामाच्या शोधात होणारं स्थलांतरही वाढलेलं आहे आणि दुसरीकडं शेतकऱ्यांचं या ठिकाणी शेतीमध्ये नुकसान होत असताना आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. ही स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. एकंदरीतच यामधून जी काही शेतीचं व्यापारीकरण जे होत चाललंय नेमकं कशा पद्धतीने होत चाललंय याचा जर विचार केला आपण तर विद्यार्थी मित्र यामध्ये दोन गोष्टी आपल्याला लक्षात येतात. एक, पूर्वीची जी काही शेती होती ती पारंपरिक स्वरूपाची शेती होती. कारण त्या ठिकाणी जी काही शेती करायची जी पद्धती होती ती अतिशय पारंपरिक होती. कारण त्या ठिकाणी एवढी तंत्रज्ञान सुधारित झालेलं नव्हतं किंवा आजही काही प्रमाणामध्ये लोक आपण बघतो की आजही त्यांच्याकडं शेती करण्यासाठी जी काही साधनं लागतात ती पुरेशी नाही किंवा त्या ठिकाणी त्यासाठी असणारं जलसिंचनाच्या सोयीसुविधा नाही आहेत, पाण्याची व्यवस्था नाही आहे किंवा त्यासाठी लागणारं त्यांना बियाणं व्यवस्थित मिळत नाही आहे किंवा त्यांच्या शेतीच्या मालासाठी जी काही मार्केटिंग पाहिजे ती मार्केटिंग बाजार व्यवस्था उपलब्ध नाही आहे किंवा दळणवळणाच्या सुविधा नाही आहेत. म्हणून या त्या कारणामुळं अनेक प्रश्न हे पारंपरिक शेतीमध्ये करत असताना निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. कारण स्वातंत्र्य प्राप्तीपासून ते आजपर्यंत आपण बघत आहोत की अनेक या ठिकाणी प्रश्न हे शेती संदर्भामध्ये निर्माण झालेले चित्र आपल्याला दिसून येते. आणि एकंदरीतच या त्रासाला कंटाळून एकंदरीतच स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये एक नवनवीन पद्धतीचा या ठिकाणी योजना सुरू झाल्या, नवनवीन या ठिकाणी प्लॅनिंग सुरू झाली आणि एकंदरीतच शेतीच्या कृषीच्या व्यापारीकरणाला सुरुवात झाली आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट आपल्या या ठिकाणी अशी दिसून येते की नेमकं शेतीचं व्यापारीकरण होत आहे म्हणजे नेमकं काय होतं. आपल्याला माहिती आहे 19व्या शतकाच्या संदर्भामध्ये किंवा 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत किंवा आपण बघतो तर भारताचं या ठिकाणी शेतीकडे जे काही नफा देणारा जो भाग आहे तो बघितला जाऊलेला आहे. भारताचं जे काही धोरण राहिलेलं आहे कृषीकडं किंवा शेतकऱ्यांचं जे धोरण राहिलं की कृषीमधून कसा अधिकाधिक नफा मिळवता येईल याच दृष्टीनं आता शेतीकडे बघितल्या जाऊ लागली. पूर्वीची जी काही शेती होती ती जीवनमानासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी किंवा आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी शेतीचं मध्ये उत्पन्न घेतल्या जायचं. परंतु आता लोकांचा जो काही भर आहे तो नगदी पिकावर आहे. म्हणजे जास्तीत जास्त ती नगदी पिकं घेण्यावर विचार करत आहेत आणि नगदी पिकं घेतल्यामुळं त्याच्यामध्ये जी जीवनावश्यक गोष्टींची जी काही पूर्वीची जी काही उत्पादनं होती ती कमी झालेली आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये बियाणांचं प्रमाण असेल, तेल बिया असतील, सोयाबीन असेल, शेंगदाणा असेल किंवा ऊस असेल किंवा तंबाखू असेल, कापूस असेल अशा पद्धतीचं उत्पन्न घेऊ लागले आहे. त्याचबरोबर फळांचं उत्पादन आहे किंवा त्याचबरोबर भाजीपाला आहे, चहा आहे किंवा अशी जी काही रबर सारखी पिकं आहेत ही जी नगदी पिकं आहेत की ज्याच्यामधून त्यांना त्वरित लागलीच किंवा पैसा हा मिळू शकतो अशा पद्धतीने विचार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर एकंदरीतच या व्यापारीकरणाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपली चालना मिळाली की ही चालना मिळण्याचे नेमकं याला कोणते प्रेरक घटक आहेत की कशामुळे शेतीचं व्यापारीकरण झालेलं आपल्याला दिसून येते. एक ह्याच्यामध्ये पहिला घटक आपल्याला असं दिसतो की शेतीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. शेती व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. कारण शेतीमध्ये आता लोक फक्त गरजेपुरतं या ठिकाणी फक्त नगदी पीक घ्यायला सुरुवात केलेली आहे. एक आधुनिक पद्धतीनं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करण्याकडे त्यांनी आता विचार करणं सुरू केलेलं आहे. म्हणून कमीत कमी पाण्यामध्ये अधिक कसं उत्पन्न घेता येईल किंवा कमीत कमी जागेमध्ये अधिक कसं उत्पन्न घेता येईल या संदर्भामध्ये आता शेतकरी किंवा त्या ठिकाणी विचार करू लागले आहेत. त्याचबरोबर सतत वाढती जी काही जाणारी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या ठिकाणी बघतो तर शेतीच्या संदर्भात जो विचार होऊ लागला आहे तो फक्त व्यापारीकरणाच्या माध्यमातून होऊ लागलेला आहे. कारण दळणवळण साधनांचा विकास झाला. पूर्वी जे काही कम्युनिकेशन होतं किंवा दळण होतं शेतीपर्यंत त्या ठिकाणी किंवा तिथला माल ने आणून जाण्यासाठी त्यांच्याकडे वाहतूक व्यवस्था नव्हती किंवा तिथपर्यंत जाण्यासाठी
येण्यासाठी रस्त्यांची व्यवस्था नसते, त्याच्यामुळं बरंचसं शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जायची किंवा फार मोठं अशी नगदी पिकं घेतली जायची नाही, कारण तो माल लागलीच मार्केटमध्ये नेण्यासाठी त्यांना दळणवळण हे खूप आवश्यक होतं. म्हणून आज आपण बघतो रस्ते सुविधा झाल्या, वाहन ही गावोगाव झाली आणि त्या दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आता वेगवेगळे जलसिंचन प्रकल्प सुरू झालेले आहेत, वेगवेगळ्या जलसिंचनाच्या सुविधा आलेल्या आहेत, तुषार योजना आहे, ठिबक योजना आहे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून या शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन झालेला आहे किंवा शेतीमध्ये सुधारणा करण्यात येऊ लागल्या आहे. म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला जाऊ लागला आहे. म्हणून अधिक संकरित बियाणाचा वापर केला जाऊ लागला आहे, अधिक कृषी कीटकनाशकांचा वापर केला जाऊ लागला आहे. त्याचबरोबर संकरित जी काही बियाणं असतील, खत असतील, कीटकनाशक असतील यांचा वापर करून शेती क्षेत्रामध्ये किंवा पिकावर वेगवेगळं संशोधन होऊ लागलं आहे, वेगवेगळ्या रोगांवर संशोधन होऊ लागले की नेमका एखादा पिकावर कोणता रोग पडत आहे आणि तो कशामुळे तो नष्ट होऊ शकेल किंवा तो कसा नियंत्रणात आणता येईल याच्यावर सुद्धा आता संशोधन सुरू झालेले आहे आणि निश्चितच कशा पद्धतीनं उत्पन्न वाढवता येईल याच्यावर आता विचार होऊ लागला आहे. म्हणून एकीकडे आपण बघतो की ही जी स्थिती आहे ही एकंदरीतच कृषीकडे व्यापारीकरणाच्या दृष्टिकोनातून चालना मिळणारी आहे. दुसरी बाब याच्यामध्ये आपल्याला बघतो की जी पूर्वी मार्केटिंगचा जो प्रश्न होता तो खूप मोठा प्रश्न होता. तालुका स्तरावर मार्केटिंग नव्हती किंवा आज आपण बघतो गाव पातळीपर्यंत मार्केटिंग गेलेली आहे, कारण शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी गावातच जाऊन त्या ठिकाणी खरेदी केली जात आहे. म्हणून मार्केटपर्यंत आणण्याची सुद्धा गरज नाही आहे. याच्यातून त्याचे परिणाम काय किंवा त्यांच्या मालाला भाव पुरेसा मिळत नाही ती बाब वेगळी आहे, परंतु दळणवळणाच्या साधनाचा जो काही मर्यादा होत्या त्या ठिकाणी आता त्या कमी झालेल्या आहेत. त्यांना गाव पातळीपर्यंत सुद्धा मध्यस्थी लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांचा जे उत्पादन आहे ते विकत घेऊ लागलेले आहेत. म्हणून त्याचबरोबर आपण बघतो की जी आधुनिक पद्धतीची जी हे आहेत उत्पादन आहेत ती साधनं किंवा ती बियाणं सुद्धा आता मार्केटमध्ये आलेली आहेत. जमिनीची प्रत तपासण्याच्या पद्धती आलेल्या आहेत की नेमकं कोणत्या पद्धतीची जमीन आहे, जमिनीचा प्रकार काय, तांबूस माती असेल, तांबूस जमीन असेल, काळी जमीन असेल किंवा मुरमाड जमीन असेल तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं उत्पादन घेतलं पाहिजे या संदर्भात आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाऊ लागलं आहे. म्हणून एकंदरीतच ही जी काही मार्गदर्शन मिळावे आहेत ही सुद्धा आता उपलब्ध झालेली आहे. त्याचबरोबर उच्च सुशिक्षितांचं सुद्धा या ठिकाणी शेतीकडे आकर्षण वाढलेलं आहे. आपण बघतो सुशिक्षित लोक सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती करण्याकडं किंवा शेतीमध्ये फळावळं घेण्याच्या संदर्भात विचार करू लागले आहेत. मग ती आंबा असेल किंवा पेरू असेल, बोर असेल, ॲपल बोर असेल अशी उत्पन्न ही घेऊ लागली आहेत. कमीत कमी म्हणजे अतिशय दुय्यम प्रतीच्या जमिनीमध्ये सुद्धा आता उत्पन्न घेण्याचा विचार आता एका संशोधनाच्या पद्धतीनं केला जाऊ लागलेला आहे. म्हणून एकंदरीतच नगदी पीक घेण्यावर आता लोकांचा भर झालेला आहे. हरितगृहांची उभारणी झालेली आहे किंवा शाश्वत वीज पुरवठ्यांची निर्मिती आता केल्या जाऊ लागली आहे. पूर्वी कारण लोकांना शेतीमध्ये ही वीज पुरवठा केला जायचा नाही, म्हणून वीज नसल्यामुळे शेतीला पाणी देता येत नव्हतं. म्हणून एकंदरीत त्यांचं उत्पन्न जे होतं त्या ठिकाणी कमी व्हायचं किंवा ते उत्पन्न पाहिजे तशा पद्धतीने होत नव्हतं. म्हणून आज सौर ऊर्जेवर सुद्धा विद्युत पंप चालण्याची व्यवस्था गव्हर्नमेंटकडून सबसिडीच्या माध्यमातून दिल्या जाऊ लागलेली आहे. म्हणून ह्या सगळ्या बाबी ज्या आपण बघतो ते शेतीच्या व्यापारीकरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतात. एकंदरीतच आपण जर विचारतो याच्यामध्ये सुद्धा काही मर्यादा या शेती व्यापारीकरणावर सुद्धा काही मर्यादा आल्या आपल्याला दिसून येतात. मग त्या काय आपल्याला मर्यादा दिसतात तर एकंदरीतच आपण बघतो की अपुऱ्या जलसिंचन सुविधा जरी जलसिंचन सुविधांमध्ये आधी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, पण तरी सुद्धा पाहिजे त्या शेतकऱ्यांपर्यंत आजही पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत या जलसिंचन सुविधा पूर्ण झालेल्या नाही आहेत किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. त्याचबरोबर शेतीमधून जो काही नफा मिळत पाहिजे होता तो नफा त्या ठिकाणी पूर्णतः मिळत नाही, कमी नफा मिळतो. कारण जे काही बाजारभाव आहे तो शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव व्यवस्थितपणे मिळत नाही. म्हणून जे काही त्या ठिकाणी उत्पादन घेण्यासाठी खर्च झालेला असतो तो ते खर्च सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा त्याच्यातून पूर्ण होत नाही हे आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर कधी कधी नैसर्गिक लहरीवर असणाऱ्या शेती आहेत, कधी आवर्षण तर कधी अतिवर्षण, यामुळे सुद्धा पिकांचं नुकसान होताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये आपण बघतो की शेतकऱ्यांना नेमकं कोणतं बियाणं या ठिकाणी वापरायचं, कशा पद्धतीने शेती करायचं यांचं आणखी ज्ञान पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांना मिळत नाही हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. भांडवलांचा अभाव आहे त्यांच्याकडं हे सुद्धा दिसते. त्याचबरोबर शेती क्षेत्रामध्ये आपण बघतो मार्केटिंगमध्ये आज दलालांचा किंवा मध्यस्थींचा प्रभाव फार वाढलेला आहे.
कमीत कमी पैशामध्ये माल घेणं आणि मार्केटमध्ये बाहेर तो अधिक प्रमाणामध्ये माल घेणं, कारण त्यांच्याकडं गोडाऊन असतात किंवा साठवणुकीची जागा असल्यामुळं तो अधिक काळ जे काही धान्य आहे तो साठवून ठेवू शकतात आणि जेव्हा भाव येईल तेव्हा ते विकू शकतात. परंतु शेतकऱ्यांना तसं करता येत नाही. साठवणूक ठेवण्याच्या मर्यादा आहेत. मग ते कपास असेल, सोयाबीन असेल किंवा जे वेगवेगळे धान्य असतील ते अधिक काळ ठेवू शकत नाही, किंवा त्यांचे जे काही त्याच्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे तो त्यांनी आधीच एक दुसऱ्यांकडून कर्ज काढून घेतलेला असतो. त्याच्यामुळं ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना लागलीच पैशाची आवश्यकता असते. हे सुद्धा त्या ठिकाणची मर्यादा आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर कर्ज मर्यादा आहेत. जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पुरेसं असं कर्ज मिळत नाही, म्हणून त्या अभावी सुद्धा अनेक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेले आहेत. हे सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणून जागतिक दर्जाची बाजारपेठ आजही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. ही या शेतीच्या क्षेत्रामधल्या व्यापारीकरणामधल्या असणाऱ्या मर्यादा आहेत. म्हणून जरी शेती क्षेत्राच्या संदर्भामध्ये व्यापारीकरण जे सुरू झालेलं आहे, किंवा जरी या ठिकाणी व्यापारीकरणाला चालना मिळाली आहे किंवा लोक शेतीकडे एक नफ्या दृष्टीने पाहत असले, तरी सुद्धा एक मर्यादा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. दुसऱ्या याच्यामध्ये आणखी अभ्यासातला जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तो म्हणजे अभ्यासामधला जो महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे शेवटचा याच्यामधला तो मुद्दा आहे या प्रकरणामधला, की रिहॅबिटेशन. नेमकं प्रॉब्लेम्स ऑफ रिहॅबिटेशन हा जो काही मुद्दा आहे, की पुनर्वसनाची समस्या नेमकं काय आहे, तर या पुनर्वसनाच्या समस्येच्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आपला जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे पुनर्वसन. पुनर्वसन समस्या नेमकं काय आहे? आपल्याला माहित आहे, देशाच्या विकासासाठी ज्या विविध प्रकल्पांची उभारणी केल्या गेलेली आहे किंवा करणं सुरू आहे, आवश्यक असते. आपल्यालाही माहिती आहे, कारण वेगवेगळ्या शेतच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे प्रोजेक्ट, वेगवेगळे इंडस्ट्रीज ह्या विकासाला एक गतिमान करण्यासाठी सुरू झालेल्या आहेत किंवा सुरू आहे. अशा वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून वेगवेगळं प्रोडक्शन, वेगवेगळं सेवा सुविधा निर्माण करण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीने निर्यात करण्याचं काम सुरू आहे आणि ते विकासासाठी आवश्यक आहे. परंतु ज्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही प्रकल्पांची उभारणी केल्या गेलेली आहे, ज्या क्षेत्रामध्ये उद्योगांची उभारणी केलेली आहे किंवा वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे डॅम उभारलेले आहेत, अशा क्षेत्रामधील लोकांच्या संदर्भामध्ये विचार करणं गरजेचं आहे, की ज्या प्रकल्पांसाठी, ज्या प्रोजेक्टसाठी त्या लोकांच्या जमिनी ह्या अधिग्रहण केल्या गेलेल्या आहेत, ज्यांना त्या ठिकाणून विस्थापित केल्या गेलेलं आहे, त्या विस्थापित लोकांसाठी किंवा प्रकल्पग्रस्त लोकांसाठी इथं या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. म्हणून ते शासनाचं धोरण त्यासाठी काय आहे, म्हणून विशेषतः या ठिकाणी ग्रामीण भाग आणि आदिवासी भागातील लोकांवर ह्या विस्थापनाची जी परिस्थिती ओढवलेली आहे किंवा विस्थापन त्यांचं झालेलं आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की शेतींचं अधिग्रहण केल्यात गेलं, लोकांची गावं किंवा शेती त्या ठिकाणी त्यांच्या गेल्या आणि तिथून त्यांना विस्थापित व्हावं लागलं. वेगवेगळ्या डोंगर दऱ्यांमध्ये कोरून तिथं त्या ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची कामं असतील किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प उभे असतील, तर अशा ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी लोकांना त्या ठिकाणी हुसकावून लावून त्यांना तिथं त्या ठिकाणी जे प्रकल्प उभे केलेले आहेत, तर त्या आदिवासी लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये आपण बघतो तर ग्रामीण भाग, मजूर किंवा जी आदिवासी भाग आहे अशा लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून अशा प्रकल्पग्रस्त किंवा ज्या लोकांना त्या गावातून विस्थापित व्हावं लागलं, अशा लोकांसाठी या ठिकाणी काय व्यवस्था केली आहे, त्यामुळे या लोकांचं पुनर्वसन करणं कशा गरजेचं आहे किंवा ती कशी आवश्यक आहे त्यासाठी ते आपण विचार या ठिकाणी करणं गरजेचं. परंतु ते आपण जर बघितलं तर आजपर्यंत गेल्या 60 ते 65 वर्षापासून आपण ही विस्थापित लोकांची जर स्थिती बघितली तर फार समाधानकारक दिसलेली आपण वाटत नाही. म्हणून अनेक लोकांचे प्रश्न हे त्या ठिकाणी दिसून येतात. अनेक लोकांना वेगवेगळ्या समस्यांना समोर जाण्याची वेळ आलेली आहे. म्हणून या संदर्भामध्ये अनेक दोष हे या प्रक्रियेमध्ये, या रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून एकंदरीतच ही रिहॅबिलिटेशनची जी काही प्रक्रिया आहे, नेमकं पुनर्वसन म्हणजे काय ही आपल्याला या ठिकाणी पहिली डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे.
सॅम्युअल या विचारवंताने एक व्याख्या केलेली आहे, ती आपण बघूया की पुनर्वसन ही एक अशी लवचिक संज्ञा आहे. रिहॅबिलिटेशन ॲज अ फ्लेक्झिबल कॉन्सेप्ट म्हणजे ही एक अशी लवचिक प्रक्रिया आहे की जी पूर्वीच्या सर्व प्रकारच्या संबंधित परिस्थिती पूर्ववत स्वरूपात प्राप्त करून देण्याच्या संदर्भात ही परिस्थिती आहे. म्हणजे ज्या लोकांचं या ठिकाणी जमिनी गेल्या, शेती गेल्या, घरं गेली आणि त्यांना जी काही उदरनिर्वाह त्या ठिकाणी त्यांचा गेलेला आहे तो परत पूर्ववतपणे या पुनर्वसनाच्या माध्यमातून सुरू करून देणं किंवा त्यांची ती व्यवस्था करणं हा या पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी आणखी एक दुसरी स्ट्रॉस रॉबर्ट यांनी एक व्याख्या केली होती की पुनर्वसन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये शिक्षण, भौतिक सोयीसुविधा, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या लोकांची मानसिक स्थिती या संदर्भामधलं समायोजन करणं, सामाजिक अनुकूलन साधणं किंवा व्यावसायिक योग्यता निर्माण करून देणं किंवा मनोरंजनाच्या सारख्या क्रिया यांच्याशी संबंधित ते निगडीत पुनर्वसन असणार आहे. तर असं या दोन विचारवंतांचं या पुनर्वसन समस्येच्या संदर्भातला विचार आहे की नेमकं ही पुनर्वसनाची जी काही प्रक्रिया आहे की ज्या लोकांना वेगवेगळ्या डॅमच्या माध्यमातून, प्रोजेक्टच्या माध्यमातून, इंडस्ट्रियलायझेशन माध्यमातून जे विस्थापित केल्या गेलेलं आहे, विस्थापन करावं लागलं आहे किंवा लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना ते मूळचं ठिकाण सोडावं लागलं आहे, अशा लोकांचे प्रश्न काय निर्माण झाले आहेत, काय गंभीर त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाले आहेत याचाही आपल्याला विचार करणं की नेमकं कोणत्या समस्या. एक पहिली गोष्ट, ज्या लोकांच्या जमिनी या अधिग्रहण केल्या गेलेल्या आहेत किंवा त्यांना जी काही नुकसान भरपाई म्हणून गव्हर्नमेंटने दिलेली आहे तो समाधानकारकपणे त्यांना ती मिळालेली आहे. योग्य मोबदल्याची जी मोठी समस्या त्यांच्यासमोर आपल्याला दिसून येते की जी काही चालू मार्केट भाव आहे किंवा जो बाजार भाव आहे तो त्या ठिकाणी त्या बाजार मार्केटिंग भावाप्रमाणे त्यांना त्या जमिनीचा मोबदला किंवा त्या घरांचा मोबदला हा मिळालेला नसेल, ती एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर तो जो मोबदला आहे तो तात्काळ दिला गेलेला आहे. ज्या वेळेस त्यांच्या जमिनीवर काम सुरू झालं, जो प्रोजेक्ट उभे केले त्याआधी त्यांना तो जमिनीचा मोबदला आधी मिळायला पाहिजे, पण तो त्या तात्काळ न देणं हे सुद्धा एक खूप मोठं प्रश्न त्या संदर्भातला आहे. बऱ्याच लोकांचं कोर्ट मॅटर सुरू आहे जमिनीच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या राहत्या जागेचा आहे. कारण एक तर निवासाची व्यवस्था त्यांची गेलेली आहे, रस्त्यावर त्यांना यायची वेळ आलेली आहे, म्हणून राहत्या जागेची जी काही समस्या आहे ती तर शासनानं किंवा त्या संदर्भात जेव्हा आपण लँड ॲक्विजिशन करत आहोत किंवा त्यांची घरं त्या ठिकाणी गावं गेलेली आहेत, अशा लोकांसाठी राहण्याची जागा उपलब्ध करून देणं गरजेचं होतं, परंतु दिलेली नाही. परंतु ज्या वेळ ठिकाणी त्या राहण्याच्या जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या अशा ठिकाणी दिली की त्यांना कुठल्याही त्या ठिकाणी व्यवस्था नाही, व्यवस्थित रस्ते नाही, व्यवस्थित ड्रेनेज लाईन, व्यवस्थित पाणी नाही आहे, व्यवस्थित वीज नाही आहे. तर अशा विविध असुविधा त्या ठिकाणी त्यांना भेडसावताना दिसून येतात किंवा अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्यांना सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर जे काही नागरीकरण आहे किंवा नागरी सुविधा आहे त्या नागरी सुविधासुद्धा त्या ठिकाणच्या लोकांना ज्या काही शहरालगतच्या वसाहती, त्या वसाहतीमध्ये जेव्हा लोकांचं त्या ठिकाणी स्थलांतर होतं या डिस्प्लेसमेंटवाल्या लोकांचं किंवा विस्थापित लोकांचं, तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना व्यवस्थितपणे ह्या सुविधा दिल्या जात नाहीत किंवा व्यवस्थितपणे त्यांचं नियोजन केलं जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होतो. ज्या लोकांच्या या ठिकाणी लँड ॲक्विजिशन केलेलं आहे, जमिनी गेलेल्या आहेत, घरं गेलेली आहेत, अशा लोकांना बेघर होण्याची वेळ येत आहे आणि जमिनी नसल्यामुळं किंवा छोटे छोटे जे अल्पभूधारक लोक होती त्यांना अतिशय तुटपुंजा नुकसान भरपाई त्यांना त्याच्यातून मिळतं आणि त्यांना मग उदरनिर्वाहाचं साधन राहत नाही आणि पुन्हा शेवटी त्याच्यावर जी वेळ येते ती बेरोजगारीचा प्रश्न आहे किंवा सतत भटकंती करावं लागतं रोजगारासाठी किंवा उदरनिर्वाहाच्या कामासाठी. म्हणून हे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो या पुनर्वसनामध्ये. त्याचबरोबर मानसिक अस्थिरता निर्माण होते, कारण जो शेती त्या ठिकाणी त्याची गेलेली आहे, जो शेतीचा मालक आहे किंवा त्याचं लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, जो विस्थापित झालेला आहे तो मूळ जागेशी पूर्णतः एकवटलेला असतो, मूळ जागेशी त्याची अटॅचमेंट असते, म्हणून त्याच्याशी त्या ठिकाणी असणारी त्याची नाते, त्या ठिकाणी असणारी त्या जमिनीशी त्याची नाळ किंवा संस्कृती, जीवन जगण्याची पद्धती त्या ठिकाणी त्याची झालेली असते आणि मग सतत त्याला त्या ठिकाणी जागेची आठवण येणं, त्या घराची आठवण येणं किंवा तिथल्या त्या पर्यावरणाची आठवण येणं ह्या गोष्टी त्या संदर्भात घडत असतात आणि असा विचार करून त्या लोकांवर मानसिक आघात होण्याची शक्यता असते. म्हणून जी काही मानसिक अस्थिरता आहे ती त्या ठिकाणी कशी त्यांना
त्या ठिकाणी समायोजन करता येईल किंवा त्यांच्यावर कशा पद्धतीनं व्यवस्थित त्यांचं समायोजन घडून आणता येईल किंवा कसं त्यांना मार्गदर्शन करता येईल याचाही व्यवस्थितपणे विचार करायला पाहिजे होता, पण तो केला गेलेला नाही हे एक आपल्याला दिसून येते. तर एकंदरीतच या रिहॅबिलिटेशन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपण बघतो नेमकं उपाययोजना काय आहे, उपाय काय नेमकं. तर एक पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी ज्या लोकांचं या ठिकाणी विस्थापन केलेलं आहे त्या जागेचं त्या घराचा मोबदला हा योग्य असा मार्केटिंग भावानुसार मोबदला दिला पाहिजे. दुसरी गोष्ट राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं आणि त्यांना घर बांधून देणं ही सुद्धा एक महत्त्वाची जागा आहे. नुसते घर बांधून देऊन चालणार नाही तर त्यांना त्या ठिकाणी लागणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत, मग शाळेची व्यवस्था असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, पाणी असेल, दिवाबत्ती असेल, या सगळ्या सोयी सुविधा सुद्धा त्यांना त्या ठिकाणी निर्माण करून देण्याची या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये महत्त्वाची गरज असते. त्याचबरोबर शेतीसाठी लागणारी जी काही जमिनी आहेत त्या सुद्धा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जी वेगवेगळी घरे आहेत ती तर बांधून देणं ते गरजेचंच आहे. त्याचबरोबर नागरीकरणाच्या सोयी सुद्धा या ठिकाणी व्यवस्थितपणे करून देणं गरजेचे आहे किंवा वेगवेगळ्या त्या नोकरी क्षेत्रामध्ये किंवा जी काही नोकर वर्ग आहे किंवा ज्या ठिकाणी त्यांची मुलं शिकली असतील त्या लोकांना धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेटच्या आधारावर नोकऱ्या त्यांना मिळवून देणं हा सुद्धा एक गव्हर्नमेंटचं खूप महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी असू शकते, हा एक उपाय आहे. त्याचबरोबर शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना त्या संदर्भामध्ये सुविधा देणं, मोफत सुविधा देणं किंवा व्यसनमुक्ती केंद्राच्या संदर्भामध्ये विचार करणं. अनेक लोक जी विस्थापित लोक आहेत त्या कमी मोबदल्यामुळं किंवा वेळेत मोबदला न मिळाल्यामुळं अनेक लोक ही कर्जबाजारीपणामुळं आणि एकंदरीत त्या बेकारीमुळं अनेक लोक ही व्यसनाधीनतेकडे वळलेली आहेत, जुगाराकडे वळलेली आहेत आणि पूर्ण आपली संपत्ती त्यांनी त्याच्यामध्ये घातलेली आहे. तर अशा लोकांना व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वैद्यकीय सोयीसुविधा ह्या उपलब्ध करून देणं आणि मोफत सुविधा देणं ही सुद्धा या पुनर्वसन प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ह्या पुनर्वसन प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे जी लोकांना पूर्ववत स्थितीमध्ये आणून देणारी आहे की जे गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रो, हा जो काही आपला सेकंड चॅप्टर होतं डिस्प्लेसमेंट अँड रिहॅबिटेशन, प्रॉब्लेम्स ऑफ डिस्प्लेसमेंट अँड रिहॅबिटेशन, तर अपेक्षा करतो की याच्यामध्ये आपण जे काय अभ्यास केलेला आहे मग तो पुनर्वसनाच्या संदर्भात असेल किंवा विस्थापनाच्या संदर्भात. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला विस्थापन म्हणजे काय, विस्थापनाची समस्या, त्याची कारणं, त्याचबरोबर सेच प्रकल्प किंवा प्रोजेक्ट या अनुषंगाने होणारं विस्थापन, त्याचबरोबर जमीन अधिग्रहण जे काय आहे, लँड ॲक्विजिशनचा कायदा असेल त्या संदर्भामधली प्रक्रिया असेल किंवा त्याचबरोबर शेतीचं व्यापारीकरण असेल आणि पुनर्वसनाचा प्रश्न असेल. तर या अशा विविध संकल्पना आणि ज्या काही अभ्यासक्रमामधल्या महत्त्वाच्या मुद्दे होते या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे. तर व्यवस्थितपणे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा भेटूया, तो म्हणजे आपल्या तिसऱ्या प्रकरणामध्ये. तर त्या तिसऱ्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण विचार करूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.